नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 22 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर पद्मपाणी पुरस्कार 2026 नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर संगीतकार इलैयाराजा यांना. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये सीआरपीएफच्या संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर सिमरन बाला ठरल्या आहेत. यानंतर आपल्या भारताचा जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यंदाच्या 26 जानेवारी 2026 च्या चित्ररथ संचालनामध्ये आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? तर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. यानंतर ऑलिम्पिक पदक विजेत्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यावसायिक बॅडमिंटन मधून निवृत्ती घेतली आहे. तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या आहेत हरियाणा या राज्याच्या. यानंतर भारतीय वायुसेनेचा वायुशक्ती 2026 हवाई सराव फेब्रुवारी 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर पोखरण राजस्थानमध्ये. यानंतर भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली? तर नितीन नबीन यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर क्रॉनिक किडनी डिसीज साठी रजिस्ट्री तयार करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे ओडिशा हे राज्य. यानंतर कोणत्या अंतराळ संस्थेच्या हबल स्पेस टेलिस्कोपने क्लाउड 9 नावाचा एक नवीन खगोलीय पदार्थ शोधला आहे? तर नासा या. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10वा प्रश्न आणि शेवटचा होता. तर मुंबईच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिन्सन इस्टेट येथे 30 मजली बिहार भवन बांधण्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे? तर 314 कोटी. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आज आहे 22 जानेवारी 2026 ही तारीख. तर आजचा आपला पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न पाहूयात. डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितले ते वेगवेगळ्या देशांवर कर का लादत आहेत? तर परदेशी देशांनी अमेरिकेला केलेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2026 च्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये वेगवेगळ्या देशांवर शुल्क लादण्याचे कारण स्पष्ट केले आहे. तर ते म्हणाले आहेत, तर परदेशी देशांनी केलेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आम्ही त्यांच्यावर कर वाढवत आहोत. अमेरिका हे जगाचे आर्थिक इंजिन असून जेव्हा अमेरिका वेगाने पुढे जाते तेव्हा संपूर्ण जग पुढे जाते, असे त्यांचे मत आहे. यानंतर दुसरा प्रश्न, तर महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री युवा रोजगार योजना 2.0 चा मुख्य उद्देश काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तरुणांना स्वावलंबी बनवणे असा मुख्य उद्देश आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा रोजगार योजना 2.0 चा मुख्य उद्देश शिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजकता आणि रोजगाराच्या संधींसाठी व्यावहारिक प्रशिक्षण म्हणजेच ऑन द जॉब ट्रेनिंग देऊन त्यांना सक्षम बनवणे, तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवणे हा आहे, ज्यामध्ये त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड 6,000 ते 10,000 मिळतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न, तर भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षा पदकचा या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चंदना सिन्हा यांना. कोणाला? तर चंदना सिन्हा यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षा पदक या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या धाडसी कार्यासाठी सन्मानित केले आहे, जसे की चंदना सिन्हा बाल तस्करी रोखण्यासाठी. यानंतर जयपाल सिंग जीवन रक्षा पदक आहे आणि दिवंगत जगबीर सिंग मरणोत्तर मिळाला उत्तम जीवन रक्षा पदक म्हणून. तर यांच्यासारख्या व्यक्तींना यामध्ये समावेश आहे, जे रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आरपीएफ आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांपैकी आहेत, ज्यांनी जीवन वाचवण्यासाठी अतुलनीय शौर्य दाखवले आहेत.
यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक वर्ष 2026-27 साठी आपल्या भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज एकूण किती वर्तवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 6.4% वर्तवण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आर्थिक वर्ष 2026-27 साठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपल्या भारताच्या जीडीपी वाढीचे खालील अंदाज वर्तवलेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये IMF ने जानेवारी 2026 मध्ये आपल्या ताज्या अहवालामध्ये आपल्या भारताचा फायनान्शियल इयर 2027 साठीचा विकास दर 6.4% राखण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये RBIच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीमध्ये विकास दर 6.7% आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये 6.8% राखण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना. तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात. म्हणून या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 200 लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर सर्वांनी 200 लाईक पूर्ण करा. आणि स्पेशली मी तुमच्यासाठी शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला 5वा. तर 7व्यांदा युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए योवेरी मुसेवेनी असे त्यांचे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर योवेरी मुसेवेनी हे 7व्यांदा युगांडा या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर जानेवारी 2026 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये 81 वर्षीय मुसेवेनी यांनी सुमारे 71.65% मते मिळवून विजय मिळवला आणि या विजयासह त्यांची 40 वर्षांची सत्ता आता 5व्या दशकामध्ये प्रवेश करणार आहे. यानंतर 6वा प्रश्न. तर 20 ते 26 जानेवारी दरम्यान खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी लेह आणि गुलमर्ग मध्ये. कोठे? तर लेह व गुलमर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, 20 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 ची 6वी आवृत्तीच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन लेह येथे करण्यात आले आहे. तर खेलो इंडिया विंटर्स गेम्स 2026 चे आयोजन या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये केले जात आहे. तर पहिला टप्पा लेह मध्ये आणि दुसरा टप्पा गुलमर्ग मध्ये आयोजित केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न. तर आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचा शुभारंभ केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी अंदमान. या कोणत्या? तर अंदमान. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताने 18 जानेवारी 2026 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील नॉर्थ बे येथे देशातील पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग म्हणजेच खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन या प्रकल्पाचा शुभारंभ केलेला आहे. तर उद्घाटन. तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आणि याचा उद्देश काय आहे? तर आपल्या भारताच्या ब्लू इकॉनॉमीला, सागरी अर्थव्यवस्थेला चालना देणे, शाश्वत सागरी मत्स्यपालनास प्रोत्साहन देणे आणि स्थानिक मासेमार समुदायांचे उत्पन्न वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील माहिती पाहून घेऊयात. प्रश्न आहे आपला 8वा. तर नीती आयोगाने नुकतेच जाहीर केलेल्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 च्या अहवालानुसार मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य? तर आपले महाराष्ट्र राज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक म्हणजे EPI 2024 च्या अहवालानुसार मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि अव्वल राज्य आपल्या महाराष्ट्राने 68.1 गुणांसह तामिळनाडूला मागे टाकत प्रथम स्थान पटकावले आहे आणि इतर प्रमुख राज्य. तर या श्रेणीमध्ये तामिळनाडू दुसऱ्या, तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि लहान राज्य तर छोट्या राज्यांच्या श्रेणीमध्ये उत्तराखंड पहिल्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. यानंतर 9वा प्रश्न पाहूया. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच IMF ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार आपल्या भारताच्या आर्थिक वर्ष 2025-26 च्या GDP वाढीचा अंदाज सुधारून एकूण किती केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी
7.3% केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ने त्यांच्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार आर्थिक वर्ष 2025-26 साठी आपल्या भारताचा GDP वाढीचा अंदाज 7.3% पर्यंत सुधारित केला आहे, जो ऑक्टोबर मधील 6.6%च्या अंदाजापेक्षा जास्त आहे, कारण आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गती दिसून आलेली आहे. यानंतर 10वा आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूयात आपण. तर 21 जानेवारी रोजी आपल्या भारताच्या कोणत्या 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे? म्हणजे दरवर्षी येत असतो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर 21 जानेवारी 2026 रोजी आपल्या भारताच्या ईशान्येकडील खालील 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. तर कोणकोणते आहेत ते राज्य? तर मणिपूर आहे, मेघालय आहे आणि त्रिपुरा आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा तिन्ही राज्य. आणि काही महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊयात. तर स्थापना, तर या तीनही राज्यांना 21 जानेवारी 1972 रोजी ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा 1971 अंतर्गत पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता. आणि 2026 मधील वर्ष, तर 2026 मध्ये या राज्यांनी आपला 54वा स्थापना दिवस साजरा केला. आणि ऐतिहासिक संदर्भ काय आहे? तर स्वातंत्र्यानंतर मणिपूर आणि त्रिपुरा ही संस्थाने 1949 मध्ये आपल्या भारतामध्ये विलीन झाली होती आणि सुरुवातीला ती केंद्रशासित प्रदेश होती. तर मेघालय हे आसामचा भाग होता. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर प्रश्न पहा, खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण बनला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये योग्य उत्तर कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि जाता जाता सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.